राष्ट्रीय पक्षांनी या ठिकाणी याच्यात चर्चेत भाग घेतला पाहिजे. सॉरी सर, एक जरी आलाय तरी बाद झालं. ह्याच्यामध्ये वैयक्तिक यायची गरज नाही. ह्याला वैयक्तिक बोलतात. कशाला हिनवायची गरज आहे? तुम्ही काय दिवे लावले ते कळतंय ना लोकांना. तुम्ही वैयक्तिक नका जाऊ. काय राष्ट्रीय पक्ष आहे, किती मताने जिंकलाय, तुम्हाला काय प्रॉब्लेम काय? अरे सगळे आहेत ना इथे बसलेत ना, हे ठाकरेंच्या कर्तृत्वाने बसलेत. लक्षात ठेवा, सगळे बसलेत ते. सगळे तुमचे दोन्ही नेते आहेत ना, ठाकरेंच्या शिकवणीत आलेत. आणि आम्ही अजूनपर्यंत 20 वर्ष ठाकरेंचं सैनिक म्हणून आलोय, हे लक्षात घ्या. उगाच विषयांतर करू नका. मी ज्यावेळी महापालिकेत आलो त्या दिवसापासून आजपर्यंत मला असं चित्र दिसलं नाही. ते आज चित्र दिसलं. मला खरोखर बरं वाटते की पहिला प्रस्ताव जो प्रशासनाने आणला त्याला आमचे दोन्ही सत्ताधारीच आहेत ॲक्च्युली, दोघं पण आहे. आणि दोघांचं एकमत झालंय की महिला बचत गटांना देऊ नका, ते शिवणार नाहीत. चांगली गोष्ट आहे, त्यांचा अनुभव आहे ते. व्हॉटेवर जे काय तुम्ही बोलून गेलात, आता विषय संपला तुमचा. तर दोघंही एवढे आपल्या महिला बचत गट आहेत मॅडम, ठीक आहे. अजूनपर्यंत गेल्या वर्षी सुद्धा जे गणवेश आले ते उशिराच आलेत, मान्य आहे मला. पण विश्वास टाकायला हरकत नव्हता. तुम्ही लाडकी बहीण योजना आणता, महिलांसाठी तुम्ही काय वंदन, त्या दिवशी सगळे गेलेले वंदन करायला. महिलांचे आरक्षणाचा विषय आला, सगळ्या महिलांचं आरक्षण व्हायला पाहिजे, मान्य आहे. पण ज्यावेळी विषय येतो महिला बचत गटांचा, त्यावेळी तुम्हाला काय प्रॉब्लेम काय? म्हणजे माझं मत आहे की जर महिला बचत गट सक्षम होणार असतील, आता आमचे सन्माननीय सदस्य खूप ज्येष्ठ आहेत, ते माझ्या वडिलांचे आहेत, मी त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपमान करता माझा हेतू नव्हता आणि नसणारच आहे. परंतु त्यांनी तो मुद्दा मांडला की ह्यांना एक्सपिरियन्स आहे काय? मला सांगा, नगरसेवक म्हणून जर उद्या निवडणूक आयोगाने टाकलं की नगरसेवक म्हणून अनुभव आहे का तुम्हाला? मला तर अजिबात नाही. मी आलोच नसतो माझ्यासारखा माणूस. हे अनुभव असतात ना मॅडम, शिकण्यावर येतात. ठीक आहे, यावर्षी थोडे बचत गट आपले कमी हे करतील, म्हणजे त्याची बोलले ना कपडा चांगला येणार नाही मॅडम, सूचना नक्की सगळ्या सदस्यांच्या घेऊ शकता. पण बचत गटांवर विश्वास टाकायला जर प्रशासनाने त्याचा विचार केलाय, मला सांगा, आणि चांगला विचार केलाय ना, तुम्ही काय फक्त 1500 रुपये त्या अकाउंटमध्ये टाकून महिला सक्षम होणार आहेत का? असं वाटतं का सत्ताधाऱ्यांना? 1500 रुपये अकाउंट टाकले, महिला खुश, इलेक्शनला खटाखट मतदान होईल, असं नसतं. बचत गट तुम्हाला सक्षम करायला असतील तर अशा योजना येतील. आज 30 करोड रुपयाचं हे टेंडर आहे. नवी मुंबईतील 3000 महिला ह्याचा उपभोग घेणार आहेत. 3000 घरामध्ये हे 30 करोड रुपयाचे काय जे काय प्रॉफिट होईल, जे काय XYZ तो घरात जाणार आहे. सक्षम होणार आहेत महिला. हा मोठा विषय आहे. आणि त्याला तुम्ही जर फक्त ह्या गोष्टीला केराची टोपली दाखवणार असाल, मग ते दोन्ही सत्ताधारी असतील, इकडे विरोधक असतील, दोन्ही कोण, म्हणजे अजून विरोधी पक्षाने बोलले नाही, त्यांची भूमिका मला माहिती नाही, तरी पण मी बोलतो की जी काय भूमिका असेल ती भूमिका ही नवी मुंबईतील महिला सक्षम होण्यासाठी महत्वाचा विषय आहे. 30 करोड रुपयाचं काम काढले आपण आणि इथं महिला बचत गटांना देतोय. एक समिती नेमा. समितीचा विषयच नाही. समिती खरोखर नेमा की खरोखर हे करतील का? ज्या बचत गट करणार आहेत किंवा आपले जे महिला बाल विकासचे जे काय आहेत आपलं, त्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घ्या त्यांची. तुमची सक्षमीकरण आहे का तुमची? अरे आज आपण सत्तेमध्ये आहोत, त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, आपण एवढे कोर्सेस घेतलेत त्यांचे, तुम्ही कुठल्या विषयावर त्यांनी पिशव्या शिवल्यात काय? अरे काय बोलतो आपण साहेब, पिशव्या शिवल्यात का? अरे तुम्हाला असं वाटतं महिला बचत गट, मॅडम ज्यावेळी कार्यक्रम घेतो आम्ही महिला बचत गटांचे, माझ्याकडे 35 महिला बचत गट आहेत, त्यांचं महत्व काय नाही मलाच माहिती आहे. लक्षात घ्या, जे इथं निवडून आलोय ना मी, या महिलांच्या जीवावर आलोय मी मॅडम निवडून. या महिलांच्या जीवावर निवडून आलोय, मला त्याचा अभिमान आहे. महिला बचत गटांचा प्रामाणिक काम करतात, कुठल्याही प्रकारचं झोलझपट करत नाहीत ती लोक, आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवता तुम्ही लोक. मला नवल वाटतं या गोष्टीचं की जे सरकार महिलांसाठी आरक्षणासाठी भांडते, ते आज महिलांच्या कामासाठी कुठल्याही विरोध करते. मग ते दोघंही असतील. परत एकदा म्हणतो, विरोधी पक्षाच्या नेत्यांची भूमिका महत्वाची आहे. विरोधी पक्षाच्या नेत्या भूमिका मला अजून पण गटनेत्यांच्या भूमिकेवर मी बोलतोय. पॉइंट ऑफ ऑर्डर देसाई साहेब, मी माझ्या बोलण्याच्या ओघात असं बोललोय की ते 15 जून पर्यंत करू शकत नाही, त्यांना डिसेंबर पर्यंत मुदत द्या. मी असं नाही म्हटलं की महिला बचत गटांना देऊ नका. ते 15 जून पर्यंत देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि ती समजून घेतली पाहिजे. सन्माननीय सदस्य, महिला बचत गट, महिला सक्षमीकरण, मी महिला आहे, मला माहित आहे काय आहे ते. आपण जो महिला बचत गट करताय ना, इथं कोणीही महिलांच्या कार्यक्षमतेवर संशय घेत नाहीये. कारण मी स्वतः महिला, इथं
की 15 जून पर्यंत करतील इथं का? ते बसलेल्या- पण बोलले हा अविश्वासच आहे. इथं बसलेल्या 50% अविश्वास महिला आहे. आहेत. तुम्हाला कसं माहिती ते महिला करणार बचत नाहीत? गटांवर त्यांनी कोणी काहीतरी अविश्वास घेत workout नाही. केलं आपण असेल ना? शब्दांचा जो वापर करताय ना तो चुकीचा त्यांनी करताय. वर्कआउट काहीतरी केलं असेल ना महिला गटाच्या बचत बाबतीत. गटांचा जो शब्दांचा वापर चुकीचा करताय आपण. मला आपण मला एवढंच बोलायचं आहे, तुम्ही महिला बचत गट सक्षमी करण्यासाठी महिलांना काम हे देणार आहात का? पहिली गोष्ट आहे. आणि समजा हे काम नाही दिलं महिला बचत गटांना तर 16 जून तारीख असते ना, किती साहेब? 16 जूनला ना शाळा चालू होते. 16 जूनला ते जे काही कपडे शिवून येतील मुलांचे ते मिळतील का, याचं उत्तर फक्त मला तुम्ही द्यायचं. जे कोण कंपनी, कुठली कंपनी देणार आहे मला सांगा. नाही झालं तर तुम्ही त्याला